नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जानूने जयंत केला सळो की पळो ते कसं, चला तर बघूया. तर जानूने जयंत आणि सचिनचं बोलणं ऐकलेलं असतं. सचिन बोललेला असतो, जयंत, अर्जुनचा आवाज तुझ्यामुळे गेला, तू त्याला विहिरीत ढकललं. हे ऐकून जानू खूप शॉक होते आणि त्याचबरोबर तिला खूप राग येतो. आता व्यंकी आणि सचिनने जयंतच्या वाढदिवसाची जयंत तयारी केलेली असते, पण जानू मनात म्हणते, माझा व्यंकी दादा जयंतसाठी किती काय काय करतो आणि हा जयंत त्याच्याबद्दल एवढा क्रूर वागला. नाही, ह्या जयंतला मी चांगलीच अद्दल घडवणार. त्याने आत्तापर्यंत जे जे गुन्हे केले त्याची शिक्षा मी त्याला देणार. हा कसाही वागेल आणि याला मी वाढदिवसाचा आनंद घेऊन देणार? अजिबात नाही. यापुढे जयंतच्या आयुष्यात कुठलाही आनंद येणार नाही. इकडे सुरेश आणि महेश सांगतात की सिद्धू कुठेच सापडत नाही. त्यामुळे घरातील सगळे शॉक झालेले असतात. एवढंच काय, भावनाच्या हातातून कुंकू पण पडतं. तेच कुंकू ज्याची आजीने तिला सक्त वॉर्निंग दिलेली असते. हे कुंकू खूप महत्त्वाचे आणि देवीची पूजा झाल्याशिवाय तू कुठेही हलायचं नाही, तुला उठता येणार नाही. पण जेव्हा ती सुरेश आणि महेशचं ऐकते की सिद्धू आम्हाला कुठेही सापडत नाही, तेव्हा तिच्या हातातून कुंकूच गळून पडतं. आता आजी पण हायपर होते आणि मोठ्याने ओरडते, सुरेश, महेश, जा संपत आणि अधिराजला ताबडतोब बोलून घ्या. पुढच्या 1 तासाच्या आत माझा सिद्धू मला माझ्यासमोर दिसायला हवा. महेश म्हणतो चल, आजी म्हणते जा. तेवढ्यात भावना म्हणते थांबा, मी पण येते तुमच्याबरोबर. आजी म्हणते खबरदार, तू पूजा सोडून बाहेर जाण्याचा जरी प्रयत्न केलास तर. लक्ष्मी किचनमध्ये काम करत असते. तेवढेच जानू येते आणि तिची शेजारी उभी राहते. ती आता डोक्याला हात लावते. लक्ष्मी म्हणते काय झालं ग? जानू म्हणते अगं, मला खूप कसं तरी होतं, असं गरगरल्यासारखं वाटतंय. लक्ष्मी म्हणते तू जर एवढं पार्टीचं टेन्शन घेत असशील ना, तर आपण पार्टीच रद्द करून टाकू. आता जानूचं मनासारखं होतं. लक्ष्मी म्हणते जावई घेतील समजून. जानू तू जा बरं आणि आराम कर. जानू म्हणते म्हणजे पार्टी कॅन्सल? लक्ष्मी म्हणते हो, तुझ्या तब्येतीपेक्षा बाकी काही महत्त्वाचं नाही, मी सांगते जावईला. जानू तर मान हलवते आणि बेडरूममध्ये जाते. जयंत तो. लक्ष्मी म्हणते जावई, आता जानू खाली आली आणि तिला एकदम चक्कर यायला लागली. जयंत घाबरत म्हणतो काय, जानूला चक्कर? ती बरी आहे ना आता? लक्ष्मी म्हणते हो, पण तिची तब्येत बघून मी पार्टी कॅन्सल केली. नाही म्हणजे तुम्हाला राग नाही आला ना? जयंत म्हणतो नाही हो आई, माझ्या वाढदिवसापेक्षा जानूची तब्येत महत्त्वाची. बरं मी एक काम करतो, तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन जातो. लक्ष्मी म्हणते खरंच माझी जानू खूप नशीबवान आहे, तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. आता जयंत स्माईल करतो आणि लिंबू पाणी घेऊन निघून जातो आणि म्हणतो जानू हे घे लिंबू पाणी. पण जानू मात्र मस्त मोबाईल बघत असते. जयंत तिच्याकडे बघतो, ते एकदम फ्रेश असते. तो म्हणतो जानू तू अशी फोन का बघत बसलीस, तुला गरगरत होतं ना? जानू म्हणते मी तर एकदम ठणठणीत आहे. जयंत म्हणतो तू आईंना सांगितलं की तुला बरं नाही आहे म्हणून त्यांनी प्लॅन कॅन्सल केला. जानू म्हणते काय झालं, त्रास होतोय? आता मात्र जयंत शॉक होतो. जानू उठते आणि त्याच्या समोर जाते आणि म्हणते काय झालं, माझा त्रास होतोय? आता जयंतला कळून चुकतं की जानूने हे मुद्दाम केलं, पण ती मात्र साधीसुधी भोळी जानू नसते. तो आता जानूचं एक नवीनच रूप बघतो. तुम्हाला आवडेल का अशी जानू बघायला? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.